अजित पवारांवरती सुद्धा थोडंसं लक्ष देऊयात, कारण त्यांनी एक महत्त्वाचा विक्रम केलाय। 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार घेणार आहेत। राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरलेत। नोव्हेंबर 2010 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। काँग्रेस आघाडीची सत्ता असताना अजित पवार 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले, तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। शिंदे सरकारमध्ये सुद्धा अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि आता सुद्धा महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत। तर नोव्हेंबर 2010 मध्ये सप्टेंबर 2012 मध्ये काँग्रेस आघाडी होती, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 मध्ये ही काँग्रेस आघाडी होती, यावेळी ते उपमुख्यमंत्री होते। 23 ते 26 नोव्हेंबर 2019 च्या वेळी पहाटेचा शपथविधी सगळ्यांनाच माहिती आहे। तर डिसेंबर 2019 ते जून 2022 दरम्यानही महाविकास आघाडीच्या सत्तेत ते उपमुख्यमंत्री म्हणूनच कार्यरत होते। जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 मध्ये महायुतीचं सरकार आलं आणि तेव्हाही उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली। नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 हे त्यांचं उपमुख्यमंत्री पदाचं पहिला कार्यकाळ आणि आताच्या या मंत्रिमंडळात सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा अजित पवार सगळ्यांच्या समोर उभे ठाकलेत।